नमस्कार मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर मित्रांनो पहा, आपल्याला माहिती आहे आता 26 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयाचा पेपर होणार आहे पहा. आपल्या हातामध्ये फक्त मोजकेच दिवस बाकी आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण एक फास्ट रिव्हिजनची पी-डी-एफ तयार केलेली आहे ₹249 ला मित्रांनो. बरोबर आहे की नाही? आणि मित्रांनो यामध्ये 10,000 प्रश्न असणार आहेत. रोज जरी आपण 2,000, 2,500 प्रश्न वाचले, तर बऱ्यापैकी आपली पी-डी-एफ वाचन होईल आणि चांगल्या प्रकारे आपली रिव्हिजन होईल पहा. असे सगळे प्रश्न मित्रांनो मागील जे काही पी-वाय-क्यू असतील त्याला धरून काढलेले आहेत. अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लिपिक त्याचबरोबर हमाल, शिपाई आणि ड्रायव्हरसाठी हे उपयोगी असणार आहेत पहा. लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. तुम्ही कोणत्याही पदासाठी अर्ज केला असेल, ₹249 ची पी-डी-एफ ही फास्ट रिव्हिजनची असणार आहे. जास्त काही सांगणार नाही आणि मित्रांनो या व्हिडिओची पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी स्पेशल WhatsApp ग्रुपसुद्धा तयार केलेला आहे. पहिला प्रश्न मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे पहा. यामध्ये आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिला प्रश्न मिळाली कृत्रिम बुद्धिमत्ता एआय विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो भारताचं पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता एआय विद्यापीठ हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहा. ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. आशिया क्रिकेट चषक 2025 मध्ये भारताने कोणत्या संघाचा पराभव करून चषक जिंकला? तर मित्रांनो पाकिस्तानचा पराभव करून हा चषक जिंकला होता. ICC विश्वकप 2025चा अंतिम सामना हा कोणत्या 2 संघामध्ये झाला? तर मित्रांनो कोणत्या 2 संघामध्ये झाला होता? त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 भारत आणि दक्षिण आफ्रिका. तर मित्रांनो आपण या ठिकाणी 2025चा विचार करतोय पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, भारत आणि कोणत्या देशादरम्यान एकुवेरिन 2025 हा सराव आयोजित केला जात आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 4 मालदीव. नेक्स्ट आहे पहा, भारताने ICC महिला विश्वकप हा किती वेळा जिंकलेला आहे? तर किती वेळा जिंकलेला आहे मित्रांनो? 1 वेळा जिंकलेला आहे पहा. ऑक्टोबर 2025 मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे? तर डॉक्टर अजय चंदनवाले. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर अजय चंदनवाले. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणाचा 150व्या जयंतीनिमित्त नोव्हेंबर 2025 मध्ये कोणाच्या 150व्या जयंतीनिमित्त पदयात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल. महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादक शुल्क मंत्री म्हणून कोण काम पाहत आहे? तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून या ठिकाणी मित्रांनो सुनेत्रा पवार आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा सुनेत्रा पवार. 2026चा पहिला फिफा शांतता पुरस्कार हा कोणाला देण्यात आला आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा डोनाल्ड ट्रम्प याचं बरोबर उत्तर आहे पहा डोनाल्ड ट्रम्प. सन 2025 ची पृथ्वी शिखर परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर गांधीनगर मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गांधीनगर. डॉक्टर बाबा आढाव यांचं 8 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं? तर 95व्या वर्षी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर बाबा आढाव यांचं 8 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं पहा. मानवी विकास निर्देशांक 2025 मध्ये सर्वाधिक मानवी विकास निर्देशांक असणारा देश कोणता आहे? तर मित्रांनो कोणता देश आहे? तर आइसलँड. ऑप्शन क्रमांक 3 आइसलँड याचं बरोबर उत्तर आहे पहा. S-400 हवाई संरक्षण प्रणाली भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली आहे? तर मित्रांनो ही रशियाकडून खरेदी केलेली पहा ऑप्शन क्रमांक 2 रशियाकडून. हिमांशू टोकम ही जागतिक क्रमवारीमध्ये पहिले स्थान मिळवणारी पहिली महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो ही जुडो या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या जुडो? ऑक्टोबर 2025 मध्ये गुजरात राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर मित्रांनो गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? त्याचे उत्तर आहे पहा हर्ष संघवी. ऑप्शन क्रमांक 1 हर्ष संघवी. त्या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ₹249 पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा.
कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत. ₹249 पहा. तुम्हाला काय करायचं बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDF वरती तुटून पडायचा आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. बीड जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून कोणी कारभार हाती घेतला आहे? तर मित्रांनो बीड जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन्स क्रमांक 3 सुनेत्रा पवार. लक्षात ठेवा सुनेत्रा पवार. ICC 2025चा अंतिम सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द सिरीज कोण ठरली? तर मित्रांनो कोण ठरली? तर दीप्ती शर्मा याचं बरोबर उत्तर आहे पहा. मतदान प्रक्रियेमध्ये चर्चेत असलेल्या EVM बाबत कोणाला अधिकार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. तर निवडणूक आयोगाचं बरोबर उत्तर आहे पहा. 21 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने खालीलपैकी कोणत्या लोकप्रतिनिधीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी उठून स्वागत करणं बंधनकारक केलं आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन्स क्रमांक खासदार आमदार. लक्षात ठेवा खासदार आमदार. डॉक्टर बाबा आढाव यांनी खालीलपैकी कोणत्या नावाने महाराष्ट्र राज्यामध्ये मोर्चे काढले होते? तर एक गाव एक पाणवठा याचं बरोबर उत्तर आहे पहा. डॉक्टर बाबा आढाव यांनी कष्टाची भाकर योजना खालीलपैकी कोणत्या वर्गासाठी सुचवली होती? तर मित्रांनो कामगार लोकांसाठी मित्रांनो ही सुचवली होती पहा. पॅलेस्टाईनी इस्रायली संघर्ष संपवण्याचं आवाहन करणारा न्यूयॉर्क घोषणापत्र कोणी सुरू केलं आहे? तर मित्रांनो कोणी सुरू केलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे पहा संयुक्त राष्ट्र. ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त राष्ट्र. 2025 मध्ये कोणत्या शहरामध्ये पहिल्या ऑल इंडिया डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज मीटचं आयोजन करण्यात आलं? ऑथॉरिटीज मीटचं आयोजन करण्यात आलं. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या ठिकाणी. भारतामधील पहिलं अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम कान्होजी आंग्रे यांचं नाव देण्यात आलं होतं. हे स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो हे स्टेडियम रत्नागिरी या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी. 26 ऑक्टोबर 2025 मध्ये ट्रान्सजेंडर हक्काचे संरक्षण आणि समान संधी याविषयी कोणती समिती स्थापन करण्यात आली आहे? तर मित्रांनो आशा मेनन. ऑप्शन क्रमांक 1 आशा मेननचं योग्य उत्तर आहे पहा. 74व्या मिस युनिव्हर्स 2025चा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर मित्रांनो हा जो काही पुरस्कार आहे हा फतिमा बॉशने या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. अंध महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित केलं होतं? तर मित्रांनो हे भारत आणि श्रीलंकामध्ये आयोजित केली होती. ऑप्शन क्रमांक 3 भारत आणि श्रीलंका. 21 डिसेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या झेप साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर शिवानंद भानुसे आहेत पहा. 8 डिसेंबर 2025 रोजी नक्षलवाद्यांनी केंद्रीय समिती सदस्य असलेल्या टिंबटिंब स्वतःच्या पत्नीसह महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आत्मसमर्पण केलं. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 रामेधर मज्जो याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्य सरकारने 8 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये बहुचर्चित कोणतं विधेयक विधिमंडळामध्ये सादर केलं? तर कोणतं विधेयक सादर केलं मित्रांनो? जनविश्वास. ऑप्शन क्रमांक 2 जनविश्वास. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या गोकुळ जिल्हा दूध उत्पादक संघाने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी
8 डिसेंबर रोजी दही उत्पादन प्रकल्प चालू केला? तर मित्रांनो, नवी मुंबईमध्ये मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे कुठं? नवी मुंबई. 15 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रामधील किती पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 49. किती? 49. भारताचा पहिला ड्रोन पोर्ट कोठे स्थापन केला आहे? तर मित्रांनो कांडला पोर्ट याचं बरोबर उत्तर आहे कांडला पोर्ट या ठिकाणी. 17 ऑक्टोबर 2025 मध्ये आदी कर्मयोगी अभियान उत्कृष्ट कामगिरी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त जिल्हा कोणता? तर मित्रांनो पालघर याचं काय योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पालघर. 26 ते 28 ऑक्टोबर 2025 मध्ये आसियान शिखर परिषद कोठे संपन्न झाली? तर मित्रांनो ही कोणत्या ठिकाणी संपन्न झाली? तर मलेशिया या ठिकाणी संपन्न झाली. जानेवारी 2026 रोजी झालेल्या सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं आहे? तर मित्रांनो कोणाच्या हस्ते झालं आहे असा या ठिकाणी प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मृदुला गर्ग यांच्या हस्ते झालेलं आहे पहा. देशामधील पहिलं ग्रीनफील्ड विमानतळ कोणतं ठरलं आहे? तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरलेलं आहे. कोणतं? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. आफ्रिका येथे झालेल्या G20 नोव्हेंबर 2025 मध्ये दक्षिण परिषदेला भारताच्या वतीने कोणी हजेरी लावली होती? तर मित्रांनो मोदींनी हजेरी लावली होती. कोणी? मोदींनी. नोव्हेंबर 2025 मध्ये 3 वर्षाच्या बालिकेवर केलेल्या अत्याचारामुळे नाशिक जिल्ह्यामधील कोणतं शहर देशभरामध्ये चर्चेत आलं होतं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे मालेगाव. मालेगाव शहर. 2025चा वैद्यकशास्त्राचा नोबेल मिळवलेल्या व्यक्तीमध्ये कोणती व्यक्ती जपानी आहेत? जपानी कोण आहेत मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, शिमन साकागुची आहेत पहा. खालीलपैकी कोणता चित्रपट हा डिफेन्स थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ठरला आहे? तर मित्रांनो द गाझी अटॅक ऑप्शन क्रमांक 4, द गाझी अटॅक. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र बार कौन्सिलला महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्याचा आदेश 8 डिसेंबर 2025 रोजी दिले आहेत? तर मित्रांनो 30% याचं काय पहा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 30%. नेक्स्ट पहा भारतामधील पहिलं 100% साक्षर राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो भारतातील जर पाहिलं तर मिझोराम याचं बरोबर उत्तर होईल. डिसेंबर 2025 मध्ये SIR अंतर्गत मतदार याद्या पूर्णपणे डिजिटलायझेशन करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे? तर मित्रांनो राजस्थान हे पहिलं राज्य या ठिकाणी बनलेलं आहे. ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 अलीकडे लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं, तर या विधेयकामध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश नाहीये? तर बघा सोशल ऑनलाईन गेमिंगला दंडनीय गुन्हे म्हणून घोषित. याचं बरोबर उत्तर होईल पहा. वरून हा मित्रांनो कोणत्या 2 देशादरम्यान पार पडला? तर वरून मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन्स क्रमांक 4, भारत आणि फ्रान्स. मरणाचा अधिकार लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर कर्नाटक मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे मरणाचा अधिकार लागू करणारं पहिलं राज्य. पर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.